तू जर मनापासून ठरवलं की त्यांना शिक्षा करायची तर ते नक्की होईल, पण त्यासाठी तुला बदलायला हवं। अरे महानगरपालिकेने एक नवीन उपक्रम राबवलाय। ज्या सोसायटीमध्ये कुठलाही गैरप्रकार न होता धुळवड साजरी केली जाईल त्या सोसायटीला बक्षीस देणार आहेत। या वर्षी या सोसायटीत धुळवडीला एकही गैरप्रकार होणार नाही याची जबाबदारी तुमच्या तिघांची असेल। बर। अरे त्या रिपोर्टर समोर काय करू पण शकत नाही ना बंटाय। चामारी बोंबल्ली आपली होळी। हे असं काही नाही आहे। अरे ते रिपोर्टर लोक इथे किती वेळ थांबणार आहेत? तासाभरात पळतील। ते गेले की काय आपलंच राज्य। होळीचा सण लय भारी, चल नाचूया। सक्सेसफुल झाला। त्या तिघांची जाम धुलाई केली। हो पण रोहितचा बाप खवळला। काय सांगता भाऊ? रोहितला कोणी मारलं? अहो मी सांगते ना, सोसायटीच्या बाहेरची मुलं असतील ती। अहो तुमचा रोहितच तसं म्हणत होता, हो की नाही? हो हो हो। तुम्ही काय करत होतात? बघत बसला होतात? बोला। आइए यो नगरकर साहब, मैंने तो कुछ नहीं देखा जी, नथिंग, और कुछ नहीं सुना, तो बोलेगा कैसे? मी कुणालाही सोडणार नाही। माझ्या वरपर्यंत ओळखी आहेत। मी पोलिसांना घेऊन येईन। एकेकाला 8 टाकीन ना, तेव्हा कळेल तुम्हाला। समजलात का तुम्ही? देवा, आता काय करायचं हो? तो पोलिसांना घेऊन येणार आहे। हो राणे, तुम्ही घाबरू नका हो। मला सांगा, एवढे दिवस ते आपल्याला त्रास देत होते तेव्हा ते घाबरले का? नाही। मग आता आपण सुद्धा घाबरायचं नाही। अस्मिता मॅडम काय म्हणाल्या? टीट फॉर टॅट, जशास तसं शासन हे व्हायलाच हवं। हाँ, अस्मिता मॅडम आहे ना आपल्या बरोबर। डोंट वरी, त्या पोलिसांना निपटून घेतील। पण हे अस्मिता मॅडम ना आपल्याला कळवायलाच हवं। हाँ मॅम बोला। शलाका अगं तुझं अभिनंदन करायला फोन केलाय। काँग्रॅट्स। खूप छान धडा शिकवलायस तू तिघांना। आता त्या तिघांना तू कधीच घाबरणार नाहीस। पण मॅम, मला आत्ताच राणे आणि काणे काकूंकडनं कळलं की रोहितचे बाबा पोलीस कंप्लेंट करतायत। अगं ते तर साहजिकच होतं, पण अन्यायाला प्रतिकार करणं म्हणजे गुन्हा नव्हे। तू अजिबात काळजी करू नकोस। मी आता पोलीस स्टेशनला जाते, तिथून मी सुद्धा तिकडे येईन सोसायटीत। पण लक्षात ठेव, पोलिसांना उत्तर तुलाच द्यायचंय। देईन मी मॅम। मी आता कशालाही सामोरी जाऊ शकते। गुड। दुर्गा माता, अस्मिता मॅमच्या रूपाने तू मला भेटलीस आणि माझा आत्मविश्वास मला परत मिळवून दिलास। आणि म्हणूनच माझ्या अपमानाचा बदला घेण्याचा मी धैर्य दाखवू शकले।
मुलींच्या डोळ्यात रंग फेकता, आता तुमच्या डोळ्यात मिरचीची धुरी देतो. हवालदार 8 टक्का आहे ना? असं धैर्य प्रत्येकाने दाखवायला हवं, तरच आम्ही अशा गुंडांचा बंदोबस्त करू शकतो. कसला बंदोबस्त करताय हे बघा. माझ्या मुलाची आणि त्याच्या मित्रांची काय हालत केली आहे ती. बाप रे, कोणी केलं हे सगळं? मला वाटतं ना कुठली तरी मोठी गँग असेल. गँग नव्हती, सोसायटीतलीच माणसं होती ती. कशावरून? तुमच्या समोर मारलं यांना? अरे माझ्या समोर यांना मारायची कोणाची बिशात लागली? नाही, तुम्ही सोसायटीतल्या लोकांवर थेट आरोप करताय म्हणून विचारलं. तुम्ही कोण? अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. तुम्ही ऍक्शन घेताय? एसीपी ना फोन लावू? नको, मी कारवाई करतो. चला त्या सोसायटीत जाऊया. ती माणसं आणि मला जागा दाखवा, मी कारवाई करतो. आताच टाकतो एकेकाला. मला सांगा, यांच्यापैकी कुणी मारलं? त्यांचे चेहरे रंगवलेले होते आणि मारायच्या आधी आमच्या डोळ्यात गुलाल टाकला, त्यामुळे आम्हाला काहीच दिसत नव्हतं. मग कोणावर आणि कशी कारवाई करणार आम्ही? कशी करणार म्हणजे? आत घ्या आहे ना, तुमचा पोलिसी हिसका दाखवा म्हणजे कळेल ना. अहो पण ह्यांनी कुणाला ओळखलंच नाही, मग कसा आत टाकाल? एखादा विटनेस आणा. तर काय, आम्ही तर बाबा काहीच पाहिलेलं नाही. ओ आम्ही सुद्धा काय पाहिलं नाहीये. मग आता काय करू आम्ही? काय करायचं? यांनी बघितलेलं आहे. नाही, इथे कुणीच पाहत नाही. काही मुलं आम्हाला त्रास द्यायची, तेव्हाही कुणी काहीच पाहिलं नव्हतं. सगळ्यांच्या डोळ्यांवर ना पट्ट्या बांधल्या होत्या. आणि ती सोसायटीच्या बाहेरची मुलं होती ना, असं तुमचा रोहितच म्हणाला. सोसायटीतल्या मुलीशी आम्ही असं वागणार? मी सांगतो तुम्हाला, ही सोसायटीच्या बाहेरची मुलं असणार. त्यांना ना चांगली अद्दल घडवली पाहिजे. त्यांचंच काम असणार, तुम्ही त्यांनाच पकडा आधी. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या मुलाला मारहाण करणाऱ्यांना शिक्षा झाली नाही तर मी तुमची कंप्लेंट कमिशनर साहेबांकडे करीन, कळलं? साक्षी पुरावे मला माहित नाही. हे लोक सांगत नसतील तर सगळ्यांना पकडा. हा कुठला कायदा आहे? तुमच्या मुलाला इतक्या वेळा अटक झाली आहे, प्रत्येक वेळी पुरावा नाहीये, कोणी विटनेस नाहीये म्हणून त्याला सोडवून नेत होतात ना. आज तेच तुमच्या मुलाच्या बाबतीत घडतंय. नगरकर साहेब, आमचा नाईलाज आहे. अस्मिता मॅडम बरोबर बोलतात. तुम्ही पुरावा द्या, विटनेस आणा, मी कारवाई करतो. हवालदार, बघून घेईन तुम्हाला. वरपर्यंत ओळख आहे माझी.
या तिघांचा खूप पुळका येतोय ना तुम्हाला? सद्गुणांचे पुतळे तसं वाटतंय? एक मिनिट. हे बघा. नाही, हे आम्ही शूट नाही केलं. आम्ही कोणाला पाठवलं सुद्धा नाही. तुम्ही हवं तर आमचे मोबाईल चेक करा ना. नाही, हे शूट तूच केलंय हे मी सिद्ध करू शकत नाही. पण शलाकाला नोकरीच्या ठिकाणी बोलवल्याचा खोटा फोन तू केला होता हे मी सिद्ध करू शकते. तुम्ही एक इंटरव्ह्यू दिला होता का मॅडम? हो. तुमचं सिलेक्शन जवळजवळ फायनल झालंय. तुझा मोबाईल नंबर आयडेंटिफाय होऊ नये म्हणून तू लँडलाईन वर कॉल केला होतास आणि हे मी सिद्ध करू शकते. तुझ्या मोबाईलचा कॉल रेकॉर्ड. काय शलाकाला तूच कॉल केला होतास ना? बोला नगरकर साहेब. हा पुरावा देऊ का पोलिसात? आणि हा एवढा पुरावा पुरेसा आहे की आणखी काही पुरावा हवाय? एक मिनिट. रिपोर्टर्स माझे सहकारी होते. आम्हीच हा सगळा प्लॅन केला होता. पण त्यामुळेच यांचा प्लॅन उघडकीस आला. खरं काय हे अख्ख्या सोसायटीला माहित होतं पण भीतीपोटी कोणीही समोर येत नव्हतं बोलाय. काय नगरकर साहेब, हा एवढा पुरावा पुरेसा आहे ना आता? मला सांगा, खरंच तुम्हाला माहित नव्हतं तुमचा मुलगा काय करतोय ते? का पोटचा पोरगा जे काही गुण उधळतोय त्याचा अभिमान वाटत होता तुम्हाला? बोला ना, गप्प का आता? बोला. रोहित, काय केलंयस हे? अरे कितीदा सांगितलं असले धंदे करू नका आणि केलेत तर त्यात अडकू तरी नका. लाज आणलीस मला तू. आता भोगा आपल्या कर्माची फळ. तुम्ही जे केलं तेच मी तुम्हाला केलं. टेट फॉर टॅट. जशाच तसे तुमच्यावर गुलाल फेकणारी मीच होती. मी पण होते. आम्ही होतो. या सगळ्यांविरुद्ध तुमच्याकडे एकही पुरावा नाही. तुम्ही कंप्लेंट करू शकत नाही. कंप्लेंट केली तरी ती स्टँड होणार नाही. पण तुमच्या विरुद्ध मात्र आमच्याकडे पुरावे आहेत. शलाका, सीत आणि मनालीने शूट केलेला व्हिडिओ मी तुला पाठवते. तो व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्ड घेऊन पोलीस स्टेशनला जा. आणि लेखी कंप्लेंट कर यांच्या विरुद्ध. नाही, नको
प्लीज आम्हाला माफ करा. चुकलो आम्ही. यापुढे आम्ही कुणाला त्रास देणार नाही. पण इतके दिवस सोसायटीतल्या मुलींना त्रास देत होता त्याचं काय? तुमच्यामुळे माझ्या शलाकाची नोकरी गेली त्याचं काय? काकू खरंच चुकलो आम्ही. मी माझ्या पप्पांना सांगून तिला दुसरी नोकरी मिळवून देतो ना. मला नकोय तुझ्या पप्पांकडे नोकरी, कळलं? या त्या असंस्कारी माणसावर आणि त्याच्या नोकरीवर ना थुंकते मी. मी माझ्या बळावर दुसरी नोकरी मिळवेल. शलाका आम्ही पाया पडतो तुझ्या. प्लीज पोलीस कंप्लेंट नको करूस. आम्ही हवं तर लिहून देतो ना. हे फक्त पाया पडून आणि माफी पत्र देऊन काही होणार नाहीये. नाही म्हणजे ते द्यावंच लागेल तुम्हाला, पण त्याशिवायही काही करावं लागेल. काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या पप्पांना फोन कर आणि त्यांना खात्री पटवून दे की तुम्हाला मारणाऱ्यांमध्ये सोसायटीतलं कोणीही नव्हतं. हॅलो पप्पा, आम्हाला मारणारी माणसं सोसायटीच्या बाहेरची होती. हो त्यांना पकडलंय. आपण हा विषय सोडून देऊया ना आता. आणि पप्पा आमच्यामुळे तुम्हाला पुन्हा मान खाली घालावी नाही लागणार. प्रॉमिस. शाबास रोहित, तुम्ही आम्हाला मुलांसारखेच आहात. आणि मुलं चुकली तर त्यांना आई शिक्षा करतेच ना. अदरवाईज तो मुलगा आईचाच कान चावतो. शलाका शेवटी तू या तिघांना अद्दल घडवलीसच. आणि हो, नोकरीची काळजी करू नकोस तू. सारंग एंटरप्राइजेसचे सारंग साहेब माझ्या ओळखीचे. तू उद्या त्यांच्याकडे जा, मी बोलते त्यांच्याशी. ती नोकरी तुला नक्की मिळेल. थँक्यू, थँक्यू सो मच मॅम. हे सगळं ना खरंच तुमच्यामुळे झालंय. अगं मी काहीच केलेलं नाहीये. तुझ्या मनात ती ठिणगी होतीच, मी फक्त त्यावरची राख दूर केली. आणि तुम्ही तिघं, काल तुम्हाला जी मारहाण झाली ती फक्त कालच्या प्रसंगामुळे नव्हती. इतकी वर्ष तुमच्या विरुद्ध जो राग साचला होता ना यांच्या मनात, तो व्यक्त झाला. आणि आता खरोखरच या सगळ्यांनी तुम्हाला माफ करावं असं वाटत असेल तर सगळं साफ व्हायला हवं. पाटी कोरी व्हायला हवी. आणि ते तुम्ही तिघांनी करायचं. खरंय खरंय. बहिणी साहेब, अभिदादाचे मित्र खूपच खुश होते. आपल्याकडलं जेवण खूप आवडलं त्यांना. कसं आहे ना केशवा, पोट भरलेलं असलं की सगळे आनंदी असतात. ते म्हणतात ना, प्रेमाचा मार्ग पोटातनच जातो. हो ना. अस्मिता वहिनीच्या आजच्या पुरणाच्या पोळ्या आणि कटाची आमटी खूपच आवडली त्यांना. हो का? नाही, बाकीच्या स्वयंपाकाचं पण कौतुक करत होते ते लोक. आणि तो मी केला होता. पण मेन डिश पुरणपोळी होती ना? नाही, पण त्याचं क्रेडिट तुलाही आहे, कारण ती पहिल्यांदा करताना चुकली तेव्हा तू गाईड केलंस की नाही. तू इन्स्ट्रक्शन्स दिल्या, तुझे अनुभवाचे बोल तिला मिळाले, तेव्हा ते क्रेडिट तुलाच. अगदी माझ्यासारखं वागलीस बघ. एक वेळा बाई, अशी रागावू नकोस ग, गंमत केली. खरं सांगू, तू हुशारच आहेस आणि या गोष्टीचा मला गर्व आहे. गर्व म्हणजे प्राऊड म्हणतात ना, तो आहे. हे पण
अस्मिताचंही कौतुक आहे. म्हणजे घरातलं सगळं केलं आणि बाहेरची कामं करत राहिली. हो ना, सुट्टी घेतली नाही की आराम नाही. आणि अभिच्या मित्रांचा पाहुणचार केला आणि केसही सोडवली शलाकाची. तिला न्याय मिळवून दिला. बरोबर आहे तुमचं, अस्मिताचं कौतुक आहेच. पण काय ना, घर सांभाळून काहीतरी करायची संधी मिळाली तिला. सगळ्यांच्याच बाबतीत नसतं होत असं. आई, तुम्हा सगळ्यांमुळेच मला ही संधी मिळाली आहे. या घराचा मला खूप सपोर्ट आहे, हे मी कधीच विसरणार नाही. झालं तुझं आभार प्रदर्शन. आता शिक्षेचं काय ते बोलूया. शिक्षा? शिक्षा आई, जेवण झाल्यानंतर जी गेलीस ती आत्ता उगवलीस. सगळी आवरावर मी केली. अभिचे मित्र आले होते, त्यांच्या चहा पाण्याचं पण मीच बघितलं. आणि ही मात्र सॉरी आई, पण रात्रीचं सगळं मीच करेन. कशाला? तेवढ्यात तुला दुसरी कुठली केस आलीस तू पसार होणार. त्यामुळे या केसच्या शिक्षेचं बोल. मी अनुराधा अमृत सरंजाम, खाजगी गुप्तहेरची सासू. त्यामुळे तुला सगळं रिपोर्टिंग माझ्याकडेच करावं लागेल गुप्तहेरबाई. मी अनुराधा अमृत सरंजाम, खाजगी गुप्तहेरची सासू. त्यामुळे तुला सगळं रिपोर्टिंग माझ्याकडेच करावं लागेल गुप्तहेरबाई. त्या तिघांना तू काय शिक्षा केलीस हे मला कळलंच पाहिजे. काय विचारते मी? मला कळलंच पाहिजे. आणि आता खरोखरच या सगळ्यांनी तुम्हाला माफ करावं असं वाटत असेल तर सगळं साफ व्हायला हवं. पाटी कोरी व्हायला हवी आणि ते तुम्ही तिघांनी करायचंय. होळी वर्षातून एकदाच काय येते. महिन्यातून एकदा आली तरी चालेल. खरं तर आठवड्यातून एकदा आली पाहिजे. खरंच म्हणजे येईल. पटतंय ना? अभिमान सरंजाम यांच्या कॅलेंडर मध्ये नक्की आहे. नाही नको. होळी जर आठवड्यातनं एकदा यायला लागली तर तो संडे नाही का होणार? लॉजिक. गणपती, दिवाळी, होळी हे सण वर्षातनं एकदा येतात ना, म्हणून त्यांचं अप्रूप असतं.
लहान मुलांना तर जास्तच. पण आपण लहान नाही होत आता. ट्रू, बरोबर आहे. पण काही जण स्वतःला फार मोठं समजतात. एनिवेज, कॉंग्रॅट्स, केस सॉल्व्ह झाली ना? शलाकाने धडा शिकवला का? हो. बाय द वे, तुझ्या मित्रांबाबत मी तुझी निराशा नाही ना केली? घोर निराशा केलीस. त्यांची नाही, माझी असं नाही म्हणत आहे मी. यू कॅरीड इट वेल, सिरियसली. पण अस्मिता, तुला खूप त्रास झाला असेल ना माझ्याशी प्रेमाने वागताना, हो ना? मला ते नको होतं तरी त्याचा त्रास का नाही झाला? उलट आता ते मला आवडायला लागेल की काय अशी भीती वाटायला लागली. काय हे मी आता तुला जे काही विचारलं त्याचा एवढा त्रास झाला तुला? बेड सेपरेट करूया? दार बंद करूया? बोला राणे काकू. हो, वुमन्स डेचा कार्यक्रम लक्षात आहे माझ्या. नक्की येईन मी. ओके. आज वुमन्स डेच्या निमित्ताने आपण आपल्या भागातील सुप्रसिद्ध नगरसेविका शोभा पाटील यांचा सत्कार प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्री यांच्या हस्ते करतोय. आता नगरसेविका शोभा पाटील आपलं मनोगत व्यक्त करतील. शोभा मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम समस्त महिला वर्गाला महिला दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खाजगी गुप्तहेर अस्मिता अग्निहोत्री तिच्या हस्ते आज महिला दिनाच्या दिवशी खास माझा सत्कार या सोसायटीत होतो, हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. खरं तर आज अस्मिताचा सत्कार व्हायला हवा. मी इथे आल्यानंतर राणेबाईंकडून मला तुमच्या धुळवडीच्या प्रसंगाबद्दल सगळं काही समजले. खरोखरच अस्मितामुळेच तुम्ही त्या उन्हाळ मुलांना शासन करू शकलात. तिने तुम्हाला नवी दृष्टी दिली, याबद्दल मी तिचे खूप आभारी मानतेच, पण भरभरून कौतुकही करते. इतक्या लहान वयात ती समाज प्रबोधनाचं इतकं मोठं कार्य करते. खरोखरच अस्मिता, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. आणि आजच्या या दिवशी आम्हा सगळ्यांचा तुला सलाम. आजच्या कार्यक्रमाला खास उपस्थित राहिल्याबद्दल मी अस्मिता मॅडमना 2 शब्द बोलायची विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना सगळ्यात पहिले महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर माझं एवढं कौतुक करायची काहीच गरज नाही. मी काही विशेष केलेलंच नाहीये, मी फक्त तुमच्या सोबत होते. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले आणि प्रयत्न केले की यश मिळतच, यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि मी काही तुम्हाला वेगळी दृष्टी वगैरे दिलेली नाहीये. प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळी दृष्टी असते. मी फक्त तुमच्या डोळ्यावरची झापडं बाजूला करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे या यशाचे खरे मानकरी तुम्ही सगळे आहात. चला का?
शलाका आज हा लढा देऊ शकलीये कारण राणे मॅडम, काणे मॅडम, अय्यर मॅडम तिच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या म्हणून. मला वाटतं प्रत्येक स्त्रीने अशा अडचणीत सापडलेल्या, संकटात सापडलेल्या स्त्रीच्या मागे ठामपणे उभं राहायला हवं. तिला योग्य मार्ग दाखवायला हवा, तिला साथ द्यायला हवी. स्त्री शक्ती जर जागृत झाली तर नवे रोहित, सर्वेश मान्या निर्माणच होणार नाही. आणि मग वर्षातला एकच दिवस नाही तर प्रत्येक दिवस हा वुमन्स डे म्हणून साजरा करू आपण. अरे यार मार ना, ते फुल टॉस बॉल आहे यार. मॅडम या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा ना सचिन असायला पाहिजे. सिद्ध, या पुढच्या प्रत्येक वर्ल्ड कप मध्ये ना आपल्याला असंच वाटणार. 25 वर्ष खेळला तो, आता रिटायर होणारच ना. आणि सचिन नसला म्हणून काय झालं? कोहली आहे ना, तो देईल वर्ल्ड कप जिंकून. पैसे लावतोस? एक मिनिट, वर्ल्ड कप पुढची गोष्ट आहे. आधी आपल्याला सेमीफायनल मध्ये पोहोचायला पाहिजे, कळलं ना? थांब जरा. हेच तुमच्या सारख्यांच्या ना मनात देशाविषयी प्रेमच नाही आणि कॉन्फिडन्स तर मुळीच नाही. अगं माझ्यात कॉन्फिडन्स असून उपयोग काय आहे? प्लेयर्स मध्ये असायला नको का बावळट? आता अख्खा दिवस काय हेच बोलत राहणार आहात का तुम्ही? मॅडम वर्ल्ड कप आहे म्हटल्यानंतर अशा गोष्टी आम्ही बोलणारच ना. म्हणजे कोण जिंकणार, कोण हरणार, कोण किती खेळून आउट होणार. पुरे आपले अंपायर दाजी कुठे आहेत? हे बघ दाजी, तुमच्याबद्दलच बोलत होतो. 100 वर्ष आयुष्य आहे. बरं बोला दाजी, काय माहिती आणलीत? केस मध्ये काहीच अर्थ नाहीये. आपापसातला मामला आहे. आपण त्या सगळ्यात पडण्यात काहीच अर्थ नाही. पण दाजी, ही सगळी माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला कामगार बनवून तिथे त्या चाळीत राहावं लागलं. सॉरी. नाही, मला माहिती आहे दाजी, केससाठी तुम्ही सगळेजण काहीही करू शकता. बस दाजी, खूप भाग्यवान आहे मी. मला तुम्हा सगळ्यांसारखे साथीदार मिळाले. तुम्हीच माझी खरी स्ट्रेंथ आहात. क्या बात आहे दाजी. बघितलं म्हणाली, असं स्पिरिट पाहिजे तरच आपण वर्ल्ड कप जिंकू शकू. नाही तर तू. माझा काय संबंध? म्हणजे काय? बंद कर जरा, थांबाशीच. गप्प बस. कम ऑन कम ऑन कम ऑन. नीट चल काय. बाबा लिफ्ट नकोय मला. काय तो? कडक चहा दे. पंकज, मॅचचं काय होईल रे आजच्या? बॉस उनका छोड़, अपना सोच. हारेंगे या जीतेंगे. हाँ हे झाले. हा हॅलो. हॅलो, पैसे मिळाले का? हो. बरं ऐका, आता कुठेही न थांबता सरळ घरी या. अगं हो बाई, घरीच येणार आहे मी. आणि हे बघ, पैसे नीट जपून ठेवलेले आहेत. पुन्हा एकदा चेक करतो. हा हॅलो. हा आहेत, व्यवस्थित आहेत. हो हो. आणि हे बघ, मी घरीच येतो, परत फोन करू नकोस मला. एक मिनिट, मला सांगा, तुम्ही आता रस्त्यात सगळ्यांसमोर पैसे आहेत का नाही ते बघितलं का? अगं हो बाई, फोन ठेव. चल ठेव आता. हा
हे बघा, आता घरी येईपर्यंत कुठेही पैसे बाहेर काढू नका आणि घरी या सरळ. अगं नाही ग बाई, हे बघ मी बॅगच्या शेजारीच बसलेलो आहे. मग हा हो, लवकर या. ठेव ठेव चल. किती आले हो? 6 रुपये दादा. हे घ्या. हा हे धन्यवाद. हो साहेब, पैसे पडले बघा. अरे किसा फाटलाय, पोती काय बघा. थँक्यू. हो साहेब, हो साहेब, हो साहेब. काय 100 आहे एकाचं? एकच नाणं उचलून घेऊन गेलं. सध्या जगभर वर्ल्ड कप फिवरनी थैमान घातलेलं आहे. भारतात तर जास्तच. कोण जिंकणार, कोण हरणार याविषयी वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत, अंदाज बांधले जात आहेत. गफूर साहेबांचा कळव्याला बंगला आहे, बंदच आहे तो. तिथे दिवस रात्र पहारा ठेवायचा आहे. म्हणजे समीर आहे तिथे त्या कामाला, पण तुला तिथे त्याच्या सोबत जावं लागेल आणि कदाचित 2-3 दिवस तिथे राहावंही लागेल. सो त्या तयारीचा. बेस्ट आहे, आत्ताच निघतो. हिच्यापासून 3-4 दिवस सुटका तरी मिळेल. ही चिडली कशी नाही चक्क. दाजी, उंदीर बघा कसा पळाला. आता कळव्यालाच थांबेल. आता ऐका एक सनसनाटी ब्रेकिंग न्यूज. क्रिकेट फिवरच्या जोडीला आणखी एक छुपा फिवर पसरत चाललाय. क्रिकेट संबंधी बेटिंग आणि सट्टेबाजीला ऊत आलेला आहे. या बेटिंग आणि सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी वेगवेगळे खबरदारीचे उपाय योजले जात आहेत, पण त्याचा खरंच उपयोग होईल का हा खरा प्रश्न आहे. काका, अरे किती वेळा सांगितलं तुला, टीव्हीचा आवाज थोडा कमी कर ना. मी त्या अभ्यासाचं काय वाचते ते काहीच कळत नाहीये मला. काही नाहीये साक्षी, कारण आहेत सगळी अभ्यास न करण्याची. नीट लक्ष देऊन केला ना की होतो अभ्यास. आणि तुझी परीक्षा जवळ आली, तू इथे बसून कसली अभ्यास करतेस? चल आत खोलीत चल. चल खोलीत बसून अभ्यास कर. अगं उठ, लोळून होणार आहे का अभ्यास? चल उठ, बाबा येतील आता. चल चल. ए वहिनी, दादालाच पैसे मिळतील ना ग? का हो भाऊजी? नाही, गेल्या वेळेसारखं व्हायला नको ना, म्हणून विचारलं. हालात बरं झालं. आज काय काय झालं? रंजू, काय? आज पण मी आज व्यवस्थित सांभाळून आणलेले आहेत पैसे. नशीब. व्यवस्थित जपून. पावलाबाई, तुम्ही बसा, मी चहा आणते आणि मग खायला. ए बाई, इकडे आधी खायला आण. या टेन्शन मध्ये दुपारी धड जेवलो पण नाहीये मी. अहो काय हो तुम्ही, थांबा बसा, मी आणते खायला पटकन. हा हा. बाप्पा बाप्पा, सुटलो. सुरेश भाऊ, काय करताय आपण? मॅच बघतोय. आणि इंटरव्ह्यूचं काय झालं? हा झाला, बरा झाला. नंतर कळतो म्हणाले. बर, ते देशपांडेंकडे जाऊन आलास का? नाही, आता जाणारच आहे. अरे मग मॅच काय बघत बसलाय? दुपारी संपली ना मॅच, मग आता काय बघतोय? जाऊन ये ना. अरे दादा, सकाळी इंटरव्ह्यू होता ना, म्हणून बघता नाही आली. आता हायलाइट्स बघतोय. काय असतं या क्रिकेटमध्ये कोणास ठाऊक. कसला इंटरेस्ट घेऊन बघता रे तुम्ही? बंद कर, बंद कर. दादा, अभ्यास करते ना.
करतेस ना का अभ्यास? हा प्लीज परत लावू नका. आणि देशपांडेकडे जाऊन दे जा. वा मस्त फर्स्ट क्लास. काय अभ्यास चाललाय. वा वा वा. बोर्ड फाडून येणार आपण. काय दादा काय तुझ्या शर्टाचा खिसा फाटला कसा काय रे? अरे हो रे मगाशी लक्षात झालं माझ्या ते. बो एक मिनिट तुला कसं कळलं? खिसा फाटलाय हे तुला कळलं कसं? ते मला देशपांड्यांकडे जायचं होतं ना, तर रिक्षासाठी पैसे नव्हते. ते मी जरा चेक. रिक्षालाही पैसे नाहीत तुमच्याकडे? अहो सकाळी 100 रुपये दिले होते ना तुम्हाला. संपले. केव्हा संपले. नाही पण काळजी करू नका, मला नोकरी मिळाली नाही का सगळे पैसे मी परत. राहू दे, घ्या तिला द्या, तुम्हाला आणते नंतर. पैसे परत कर. 4 वर्ष ऐकतेय मी हे सगळं. वहिनी मी पुरे आत्ताच आलो ना. लगेच कचकच नको प्लीज. हा विषय काढू नका प्लीज. आणि बाबा तुला जर का पैसे हवे असतील ना तर मागून घेत जा. कळलं? कळलं कळलं याला. अहो शर्टाचा खिसा फाटलाय तुमच्या. हो ते. अहो पैसे कुठून या खिशात नव्हते ना ठेवले? हो पण आज मी अत्यंत हुशारीने वागलेलो आहे. मागच्या वेळी फाटलेल्या खिशातनं पैसे सांडले होते, पण या वेळेला मी खिशातच पैसे ठेवले नाहीत. असे पैसे छातीशी घट्ट धरून घेऊन आलोय. मग पैसे जातीलच कसे सांग? बरं केलं ना, खरंच बरं केलं. मी काय म्हणते, एकदा खात्री पटवून घेऊयात का? एकदा बघून घेता का? आता पुन्हा कशाला खात्री करून पाहिजे? अहो एकदा माझ्यासाठी करूया, खात्री करून घेऊया. हा ठीक नको. नीट एकदा बघ. हो ही बॅग पैशाने भरली. जपून आणलेली आहे मी. अशी छातीशी कवटाळून ठेवली होती. हो पण एकदा खात्री करूयात ना आपण. ते करूयात, खात्री करूया.